हॅलो. हा, यायला आवाज? येतोय ना? हा. हा, येते. आज काय बिझी होतात काय आज? नाही, जरासं ते वेगळं एक प्रोजेक्ट जरासं करालोय त्यासाठी जरा होतं. हा हा. ते हे आणि तुम्ही जे क्वेश्चन्स विचारला होता ना, ते तुम्हाला डायरेक्टली प्रॅक्टिकल मध्येच तुम्हाला समजत असतं. मग त्यासाठी मी क्लासमध्ये तुम्हाला घेतो म्हटलं ते. ओके ओके. आता तुमचा इश्यू कुठे आलाय? आता स्क्रीन शो व्हायला ना माझं? हा, स्क्रीन दिसते ना तुमची. ओके. आता तुम्हाला हे आता इश्यू कुठं कुठं आलं तुम्हाला? एक मिनिट. मला स्क्रीन प्रेझेंट करतं का जरा? अलाइनमेंट करायचं आहे ना तुम्हाला? हा, एक मिनिट. एक मिनिट करतो. पेन आणत होतो जरा. दिसते का स्क्रीन? हा, दिसतंय दिसतंय. रिया, बोलू नकोस. तर हे मी एवढं केलंय बघा. ओके, जरा वरती घ्या. हा, एक मिनिट. हा, हे बघा. ह्याच्या ऍडमिन पॅनल मध्ये जावा. ऍडमिन पॅनल मध्ये जावा. एडिट करताना तिथं वरती घ्या. ओके, आता तुम्हाला ह्याच्या वरती येता हे बॅकग्राऊंड मध्ये पाहिजे असलं ना, हे इमेज. हा हा, हा. आता हे डिलीट, हे वरती एक काम करा. वरती ते 3 डॉट दिसत प्लसच्या बाजूला. इथे. हा नाही 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 नाही, ते ह्याच्यावरती क्लिक करा, हे इमेज वरती. हा, ते कंटेनर वरती. हा, ते डॉट्स दिसतात बघा प्लसच्या बाजूला. हा, हा तिथं ते सिलेक्ट करायचा. ते सिलेक्ट करा. हा. टाइम हे करा. क्लिक करा त्याच्यावरतीच, त्या म्हणजे डॉट इमेज वरती. सिलेक्ट करतो. नाही नाही, ते डॉट वरती क्लिक करा. केलं ना क्लिक. क्लिक केला. आता इथं लेफ्ट हँड साइडला हम्म. तुम्हाला ऍडव्हान्स म्हणून आलंय. वरती लेआउट, स्टाईल आणि ऍडव्हान्स. हा ओके, हा. स्टाईल मध्ये जावा. स्टाईल बाजूला. ओके, आता इथं बॅकग्राऊंड म्हणून आलंय, दिसतंय का खाली? हा, बॅकग्राऊंड. हा सगळ्या बॅकग्राऊंडच्या ह्याच्यात असतात. आता बॅकग्राऊंड टाईप म्हणून नॉर्मलच्या बाजूला आहे बघा खाली. हे नॉर्मलच्या बाजूला. हा हो, तिथं बाजूला त्याच्या राईट हँड साईडला हा ब्रश एक आहे आणि सेकंड कॉलम एक आहे. हा. हा, त्या सेकंड वरती क्लिक करा. ग्रेडियंटला का? हा हा, आता हे तुम्ही कलर चेंज करू शकता त्याच्यात. ओके, आता मी तुम्हाला सांगायला काय म्हटलं, तर इथं तुम्ही बॅकग्राऊंड सगळं चेंज करू शकता. आता इथे तुम्हाला कलर पाहिजे कलर चेंज करू शकता. बाजूला व्हिडिओ आहे, व्हिडिओ पाहिजे तुम्ही व्हिडिओ घालू शकता. आणि त्याच्या बाजूला लास्ट इमेज आहे. हा, ते इमेज क्लिक करा. म्हणजे हे बॅकग्राऊंडला राहणार ना? व हे बॅकग्राऊंड तुम्हाला बॅकग्राऊंडला पाहिजे काय ते? हा, म्हणजे नाही, मला बॅकग्राऊंडलाच पाहिजे होतं हे. हम्म. आणि ह्याच्यावरती तुम्हाला हे हम्म. पाहिजे काय? मग आता हे बॅकग्राऊंडला कसं? बोला बोला. हा, आता मला हे जी इमेज आहे ना, ही मला बॅकग्राऊंडला पाहिजे आहे. आणि त्याच्यावरती टेक्स्ट पाहिजे तुम्हाला इमेजवर. हा, त्याच्यावरती टेक्स्ट पाहिजे. बरोबर. करेक्ट. ओके, करेक्ट. ते ह्याच्यावरती ते ब्रशच्या बाजूला आहे ना. हा, त्याच्या बाजूला ते स्लाइड म्हणून दिसते बघा तुम्हाला, एक बाजूला जावा आणि साईडला. हा,
क्लिक करा त्याच्यावरती. हा, आता इथं प्लस दिसायला तुम्हाला एक बॉक्स ओपन आलाय इमेज सिलेक्ट म्हणून. सिलेक्ट. हा हा, हे इमेज घ्या तुम्ही. आता क्रिएट ए न्यू गॅलरी म्हणा त्याच्यात. ओके, इन्सर्ट गॅलरी करा. आता वरती जावा. हे फुल झालं. आता हे वरचं तुम्हाला काढायला पाहिजे. आता पहिला ऑलरेडी तुम्ही घातलेला आहे. वरती जावा, वरती हो बरोबर. वरती जावा. ओके, आता इथं लेफ्ट हँड साइडला हे इमेज आहे ना तुम्ही पहिला घातलेला, ते सिलेक्ट केल्यानंतर हा लेफ्ट हँड साइडला कॉर्नरला एक बॉक्स दिसतंय. नाहीतर ते पेन हा डिलीट करा आता कीबोर्डनं. ओके, हो म्हणजे ते सिलेक्ट होतं का ते. हा, आता हे सिलेक्ट झालं. आता तुम्हाला अलाइनमेंट आता ह्याचं आता हे झालंय. ओके, आता ह्याला कलर चेंज. पण आता हे जे केलंय मी ते बरोबर आहे का. हा, हे बरोबर आहे. खरं काय आहे, हे अबाउट हे ते सगळं इथं यायचं नसतंय, कारण तुम्ही एकाच कंटेनर मध्ये घातला आहे. ओके, आता मी तुम्हाला सेम टू सेम मी करून दाखवतो. जरा स्क्रीन शेअर करतो. तुमचं मला मी माझं स्टॉप करू का. आयडी द्यायला लागतंय मला. ठीक आहे, मी तुम्हाला एक हा एक्झाम्पल देतो ना. स्क्रीन शेअर करतो. थांबा, तुम्हाला तुम्ही ऑफ करा. माझं स्टॉप करू. हो, तुमचं ऑफ करा. दिसतंय ना स्क्रीन. स्क्रीन दिसाले ना माझं. नाही स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसते. एक मिनिट, स्विच होतो मी ह्याच्यात. आता दिसायला दिसते का स्क्रीन. हा 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 आता दिसतंय. ओके, आता हे एक कंटेनर झाला, मेन कंटेनर. ओके, आता तुम्ही हे सिलेक्शन केला, ह्याच्या आत तुम्ही इमेज टाकायची. आता ह्याच्या आत तुम्ही इमेज म्हणजे बाहेर इमेज टाकलेला असतं. ओके,
ओके, आता हे असं तुम्ही इमेज घातला, खरं इथं डायरेक्ट इथं बॅकग्राऊंडला घातला नाही तुम्ही, ऑलरेडी इथं कंटेनर होतं त्याच्यात घातला. आता फॉर एक्झाम्पल आता मला इथं हे पाहिजे टेक्स्ट, आता मी इथं टेक्स्ट हेडलाईन घ्यायला गेलो, हे ब्ल्यू कलर बघा खाली आलाय, करेक्ट, टेक्स्ट इथं खाली बसत, आता टेक्स्ट इथं खाली बसतंय, वरती येत नाही, कारण मी बॅकग्राऊंड सिलेक्शन केलो नाही. ओके, मग त्यासाठी आता आपण काय करायचं, मी तुम्हाला इथे खाली एक एक्झाम्पल देतो. हे प्लस आहे, हे सिलेक्ट करायचं आणि त्याच्यात प्लस मध्ये जाऊन एक कंटेनर ऍड करायचं. आता कंटेनर मध्ये एक आणि कंटेनर, मग आता मला बॅकग्राऊंड हे झाला, पहिले फर्स्ट कंटेनर ते बॅकग्राऊंड, आता तिथं मी सिलेक्शन करतो, सिलेक्शन करून इथं हे स्लाइड शो देतो, प्लस एक इमेज सिलेक्ट करतो, हे इमेज सिलेक्शन झालं. आता ह्याच्या इमेजच्या वरती पण प्लस झाला, कारण ह्याच्या वरती कंटेनर. आता मी ह्याच्यावरती टेक्स्ट घालू शकतो, हे टेक्स्ट धरून ते हेडिंग घालू शकतो आणि इथं सब हेडिंग ते पॅराग्राफ देऊन घालू शकतो. ओके, आता ह्याला तुम्हाला कलर मॅच होता, कलर मॅच व्हायला काय करायला पाहिजे, टेक्स्ट वरती क्लिक करायला पाहिजे, स्टाईल वरती जायला पाहिजे, लेफ्ट हँड साइडला स्टाईल वर गेला, तुम्हाला इथं अलाइनमेंट दिसतोय, मग अशी विचारू तुम्हाला तुझ्या अलाइनमेंट. ओके, तुम्हाला मध्ये करायचं, लेफ्ट तर लेफ्ट, राईट तर राईट, नाहीतर बरोबर तुम्हाला हे येते की पॅराग्राफला हे होत आहे, खरं मी मध्ये येतो. ओके, आता इथं कलर चेंज करायचे तुम्हाला, नाही तर स्टाईल चेंज करायची. ह्याच्यावरती केला, पहिला फाउंड कुठलं पाहिजे तुम्ही पहिला चूज करा. आता मी हे फाउंड सिलेक्शन केलो, आता ह्याचं साईज किती पाहिजे, साईज मी एवढं 45. जर का तुम्हाला त्याच्यात बोल्ड पाहिजे, बोल्ड मध्ये तुम्ही हे एक्सपेरिमेंट करत जावा, म्हणजे तुम्हाला माहिती होते काय काय फंक्शन्स आहेत. हे बारीक पाहिजे तर बारीक होतं तुम्हाला, हे 500 मीडियम, मीडियम मीडियम 600 ठेवतो, जरा जाड होतं. मग आता आपल्याला कलर जरा चेंज करायचे असतात. कलर ते इथं टेक्स्ट कलर म्हणून आहे, लेफ्ट साइडला टेक्स्ट कलर केला. आता ब्लॅक पाहिजे असलं तर ब्लॅक, व्हाईट पाहिजे असलं तर व्हाईट, तुम्ही एक कलर हे करू शकता. जर का तुम्हाला हे खाली हे केला तर तुम्हाला कलर आणि चेंज होत जातात. जर का तुम्हाला आता एक हे देतो तुम्हाला परफेक्ट कलर कसा चॉईस करायचा,
आता तुम्हाला हे जर काही ब्लर करायचं असलं तर ब्लर होत आहे टेक्स्टला, नाही तर डार्क करायचा खूप डार्क होत आहे. आता मी ब्लॅक ठेवतो. आता इथे शॅडो म्हणून आहे, टेक्स्ट शॅडो. टेक्स्ट शॅडो काय असते, तुम्हाला हे ब्लर जास्त ब्लर होत आहे असं. ओके, आता ब्लॅकला ते शॅडो थोडं जास्त जाते. हे बघा दिसतं मोठ्या स्क्रीन मध्ये तुम्हाला, कारण जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला दिसते. बरोबर. हे तुम्हाला ब्लीड, कलर, लाईट, डार्कनेस हे तुम्ही हे करू शकता त्याला, म्हणजे बघू शकता कसं असतं. स्क्रीन केलं तर हे होतं म्हणजे ट्रान्सफर होते 100%. नॉर्मल ठेवला, नॉर्मलच ठेवायचं. हे टेक्स्ट ह्याच्यात. मग आता काय असतंय, इन केस आता जेव्हा तुम्ही आता हे एक वेबसाईट मी तुम्हाला आता कॉल लावतो अजून सेम टू सेम तसंच करायला, जरा फार डिफरन्स होत चालतोय. खरं काय तुम्हाला माहित होतं की कसं वेबसाईट एक बिल्ड करायला लागतो म्हणून. हे झाला एक वेब टेक्स्ट ह्याच्यासाठी. मग आता नेक्स्ट तुम्ही कॉलम्स घेतलेला आहे. ओके, अबाउट अबाउटच केलेला आहे, करेक्ट. तर तुम्ही अबाउटच काय केला, हे सिलेक्शन केला. मी डिलीट करतो, कन्फ्युजन होत तुम्हाला. अबाउटच काय केला, ह्याच्या आतच घेतला तुम्ही, ह्या कंटेनरच्या आतच. तसं करायचं नाही. हे सेक्शन वेगळं असलं तर हे वेगळंच केलं पाहिजे आपल्याला. इथं प्लस मध्ये जाऊ, नेक्स्ट. आता नवीन कंटेनर. आता हे आपल्याला गॅप पाहिजे आहे. असं आहे का ते? आता मी इथं टेक्स्ट, मी ते एकाच ह्याच्यावरती करत गेलो ते. नाही एकच नाही. नंतर हे सिलेक्ट करायचा आणि ह्याच्यावर तुम्ही कंटेनर ऍड करून घ्या. ओके, ह्याच्या आत एक कंटेनर झाला. आता मला ह्याच्या आत एक टेक्स्ट हेडलाईन पाहिजे. मी हेडलाईन घेतो आणि ह्याच्या आत मला सब हेडलाईन्स आहेत. नाहीतर तुम्ही जसं घेतला तसं सांगतो मी तुम्हाला. ह्याच्या आत 4 कॉलम्स पाहिजे. मी हे ग्रीड इथं खाली ओढतो. ग्रीड खाली ओढल्यानंतर हे 4 कॉलम्स झाले. ओके, त्या 4ही कॉलम्स मध्ये मला इमेजेस घालायचे होते. फॉर एक्झाम्पल तुमच्यावर एक इमेज घालायचं आहे किंवा टेक्स्ट पण तुम्ही घालू शकता. आता ह्याच्यावरती मी जातो, क्लिक प्लस वरती जातो. हे इमेज तुम्ही प्रत्येक वेळा इमेज घातली तर चालतंय. कारण काय होत आहे, प्रत्येक वेळा घालत घेतल्यामुळे त्याच्यात साईज चेंज होऊ शकतात. आता हेच मी तुम्हाला डुप्लिकेट कसं करायचं दाखवतो. आता हे इमेज मी करतो, अपलोड करतो. ओके, आता हा एक विषय आहे. आता प्रत्येक ह्याला क्लिक करून आणि इथं जाऊन आणि इथं इमेज सिलेक्शन करणं हे टाइम लय जातं. मग त्यासाठी काय करायचं आपण, हे मी डिलीट करतो. इथं क्लिक करतो, राईट क्लिक करून डुप्लिकेट करतो. डुप्लिकेट केलो आणि एक आलं. मग आता आपल्याला ही इमेज नको आहे, मग डायरेक्ट तुम्ही चूज करून
आता मी इथे केक टाकलो, मग इथे अनेक इमेज पाहिजे, मग इथे क्लिक करतो, डुप्लिकेट करतो, थर्ड इकडे आला, मग आणि इथं जाऊन डायरेक्टली चूज इमेज करतो. आता मी सँडविच घालतो इथं, हे असाला, बट मला वाटतं हे मध्ये गॅप नको. हा मला ह्याच्यामध्ये गॅप पाहिजे. मग गॅप असलेला इथं सिलेक्शन करायचं आहे, मेन कंटेनरला सिलेक्ट केला, इथे ह्याला जायचा ऍडव्हान्स मध्ये, ऍडव्हान्स सेटिंग मध्ये गेला, इथं तुम्हाला इथं त्याला बघून घ्याय, इथं काय काय आहे. पहिला लेआउट आहे. लेआउट म्हणजे काय तुम्हाला तर माहितच असतं लेआउट काय असतं कन्स्ट्रक्शन मध्ये काय म्हणजे, हे लेआउट त्याचं ह्या कंटेनरचं लेआउट. ओके, त्याच्या आत आहे मार्जिन आहे, नंतर पॅडिंग आहे. मार्जिन आणि पॅडिंग जरा कन्फ्युजन असतं, खरं कसं तुम्ही यूज होता म्हणे तुम्हाला माहित होत आहे, म्हणजे कसं काय यूज होत आहे. आता हे ओपन करायचं. आता मी जर का ओपन केलो नाही, काय प्रॉब्लेम होते. आता मी कुठलं तरी वरती सिलेक्शन केलो, हे सगळं होत आहे, सगळेच नंबर फिराले, टॉप पण फिरालाय, राईट पण फिरालाय, बॉटम पण, लेफ्ट पण, कारण हे लॉक आहे. तेच आपल्याला सगळं फिरायचं नाही आहे, फक्त मला खाली घ्यायचं आहे. त्यासाठी काय करतो, हे लिंक ओपन करतो, मग सगळं 0 झालं. मग आता मला हे खाली पाहिजे आहे, मग त्यासाठी मी काय करतोय, टॉप वरती जाऊन वरचं बटन दाबतो, वरचं बटन खाली येत आहे. जर का तुम्हाला वरती पाहिजे असलं तर हे खालचं जवळ मायनस जात आहे. ओके, हे असं जातं. आता हे तुम्ही खाली केलं आहे. आता तुम्हाला लेआउट मध्ये असते, काय म्हटलं, हा लेआउट मध्ये असते का ते मार्जिन. हा लेआउट मध्ये. आता तुम्ही हे आता पूर्ण मी स्क्रीन रेकॉर्डिंगला ठेवलोय. आता तुमचा क्लास झाला तर मी तुम्हाला रेकॉर्डिंगला पाठवतो, इथं स्क्रीन रेकॉर्डिंगला चाललंय. ठीक आहे चालेल चालेल. आहे स्क्रीन रेकॉर्डिंग विथ ऑडिओ रेकॉर्डिंग होत होती. आता एवढं मी हे केलो. आता मला ह्याच्या मध्ये जरासं कलर चेंज करायचं, बॅकग्राऊंड जरासं चेंज करायचं. आता मी ती आणि ते कंटेनर मेन कंटेनर सिलेक्ट करतो, सिलेक्ट केल्यावर स्टाईल मध्ये जातो. इथे हे दिसायला तुम्हाला क्लासिक ग्रेडियंट हे सगळं. मग आता हे मला बघावं आपण कुठलं काय काय, काही ना काय असेल क्लासिक मध्ये गेलं तर वेगळं असेल. तुम्ही ह्याच्या आत इमेज ऍड करू शकता किंवा कलर हे करू शकता. आता मी ते कलर मध्ये घेतो, फॉर एक्झाम्पल आता ब्ल्यू घेतो, ब्लॅक घेतो, खाली पाठी, आणि असं जरासं कलर जरा लाईट मध्ये घेतो, म्हणजे दोन्ही कंटेनरच्या मध्ये जरासा डिफरन्स दिसायला पाहिजे. कुठे गेलं तुम्ही ते बॅकग्राऊंडला, कुठे गेलं ते दाखवतो. आता मी हे मेन कंटेनर सिलेक्ट केलं, हे मेन. ओके, नंतर स्टाईल मध्ये जायचं. आता काही तर काय होते असं दिसतंय तुम्हाला, मग तुम्ही हे बॅकग्राऊंडला क्लिक केला ना, तुम्हाला हे सगळं आपोआपच हे आत येते. नाही तर एकदा डायरेक्टली ओपन होत आहे बॅकग्राऊंड, नाही तर एकदा हाईड असतं, त्याच्यावरती क्लिक केला डायरेक्टली. मग इथे बॅकग्राऊंड टाईप म्हणून ठेवलं. हे आताच तुम्ही डोक्यात घालून पुढे शिकवतो. बॅकग्राऊंड मध्ये भरपूर नमुने असतात आणि एक एक कलर कसं चेंज करायचा आणि बॅकग्राऊंड इमेज कसं घालायचं हे थोडं शिकायला. आता हे घेतलो, कलर सिलेक्शन केलो मी ह्याच्यावर ब्रश वरती जाऊन, मग हे आपले एक कलर म्हणून आलाय. नाहीतर तुम्ही इमेज घालू शकता, मगाशी केला ना इकडनं इमेज घालू शकता, इथं स्लाइड इमेज पण घालू शकता. स्लाइड शो वेगळ्याला आपण युज करतो, ते तुम्हाला
वेबसाईट तयार करायला होतो ना ते आता ह्या क्लासच्या नंतर, मग हा, हा. त्यावेळेस स्लाइड शो कुठं घालायचं काय नाही. आता तुम्ही इथे कलर चेंज करायला गेलो, तुम्हाला जर काही जरा ब्ल्यू मध्ये पाहिजे, हे मी असं ठेवतो, एवढं कलर इथे ठेवतो. आता मला करायचं हे हाईड व्हायला, हे कलर मॅच व्हायला, मग टेक्स्टला क्लिक करतो, इथं खाली टेक्स्ट कलरला जातो, जरा ब्लॅक मध्ये नाही तर एवढं हे ब्लॅक मध्ये ठेवतो. ओके, हे झाला एक कंटेंट. मग आता जर का मला आता ह्याच्या आतच आणि कंटेनरला बॉर्डर करायचं असला, किंवा ह्याच्या आतच मला आता हे कसं दिसतंय, पब्लिश करतो, हे पूर्ण असं दिसायलंय, खाली पण पॅडिंग आलं. खरं मला एवढं इथे गॅप नको आहे, मला आता इथपर्यंतच पाहिजे एवढं. मग त्यासाठी आपण काय करतो, मेन हे सिलेक्शन करतो, काउंट लेआउट मध्ये जातो, कारण इथं 2 कॉलम ग्रीड मध्ये केलेले आहे. हे तुम्हाला शिकवतो मी कसं करायचं. हे आता बघा, तुम्हाला दिसालंय, इथे एक दिसालंय, इथे एक दिसालंय, इथे एक दिसालंय. हे रोज कसे काय काढले खालचे? रोज आता आम्ही हे ग्रीड एकदा सिलेक्शन केलं होतं माहिती स्टार्टिंग. ग्रीड सिलेक्शन करताना आता फॉर एक्झाम्पल दाखवतो, आता मला इथं 3च इमेज पाहिजे लागले, करेक्ट? आता इश्यू कुठं आला तुम्हाला दाखवतो, इथे एक एक्झाम्पल दाखवतो. आता हे ग्रीड मध्ये सिलेक्शन केलं. आता ग्रीड मध्ये किती बॉक्सेस आहेत तिथं? बाय डिफॉल्ट किती दिले ते? 6. 2 3 कॉलम्स दिले, करेक्ट? खरं मला 3च पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, याच्यावर सिलेक्शन केलं तुम्ही. आता मी इमेज घालताना ना, एक मिनिट तुम्हाला, आता मला 3च पाहिजे होतं. ते सिलेक्शन केला तुम्ही, जर हेच सिलेक्शन करायचं नाही तेव्हा हे सिलेक्शन केलं तर तुम्हाला कुठलं तुम्हाला किती काय करायचं समजत नाही, पूर्ण बॅकग्राऊंडला जाते. मग सिलेक्शन कुठं करायचं ह्याला करायचं, एक एक याच्यावरती, नाहीतर तुम्हाला इथं कन्फ्युजन लागतं. याच्यावरती जायचं लेअर स्ट्रक्चर वरती केला, तुम्हाला इथे कळतंय कंटेनर कुठं काय. बघा इथे ग्रीड आहे, ग्रीड सिलेक्शन होत आहे.
सेकंड गोष्ट इथे ग्रीड सिलेक्शन होतंय. मग आता मला कॉलम हेच एकच रो पाहिजे आहे किंवा मला रो वाढवायचे आहे. मग त्यासाठी इन केस आता मला रो वाढवायचे हा मी हे ते 3 करतो. हे 3 होत आहे कळालं. आणि मला वाढवायचे किंवा हे 3 होत 4 होत आहे. जर का मला कॉलम्स वाढवायचे कॉलम्स असं होतं. आता ओके ओके हा हा 3च इथं कॉलम्स घेतो आणि हे एकच कॉलम घेतो एकच रो घेतो. मग त्यासाठी आपल्याला हे तर काय झालंय तुम्हाला इथे दिसतंय बघा इथे रो ऍड झालाय याला. त्यासाठी काय केलंय स्पेस वाढून घेतलाय हे काउंटर कारण ह्याला जागासाठी कारण आम्ही 2 रो घेतलो याच्यात. आपल्याला रो कमी करायचं याच्यात. मग कमी करायचं असलं काय करतो आपण हे सिलेक्शन करतो ग्रीड सिलेक्शन केलो जरा खाली होतो लेआउट मध्येच असतंय. इथं 2 दिसलाय इथं 1 करायचा 1 केलं तर इथं पब्लिश करतो. हे आता एवढं दिसतंय. ओके ओके आता मला ह्याच्यामध्ये असं जरासं कलर चेंज करायचं आहे. एवढंच पाठीमध्ये सेम कलर ठेवायचा आहे. आता खरं एवढं जेवढं आहे मध्ये जरासं कलर चेंज करायचं. मग त्यासाठी मी काय करतो हे काउंटर सिलेक्शन करतो काउंटर स्टाईल मध्ये जातो कलर ओके हा 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 त्याचं मी एवढं चेंज करतो. तुम्हाला समजून घेऊ शकता. आता मी हे कलर केलं आता मी ह्या पब्लिश केलं पब्लिश केलं तर हे असं एक कलर येते. खरं मला इथं बॉर्डर मध्ये असं राऊंड करायचे आता मला असं नको मला हे राऊंड करायचे कारण हे जरा भान दिसत असं वाटतं. मग राऊंड साठी मी काय करतो एक सिलेक्शन करतो काउंटर इथंच बॉर्डर दिसते तुम्हाला बॉर्डर. आता आपल्याला सगळ्याला व्हायचं एक असं नाही की लेफ्टला कमी ठेवायचं आहे राईटला कमी जास्त ठेवायचं आहे किंवा बॉटमला कमी नाही सगळ्याला इक्वलच व्हायचं आहे. इक्वली व्हायचं असं तर काय होतं हे लिंक ओपन करायचं. आता ओपन केलं तर मी काय होतंय टॉपला थोडं सेव्ह होत आहे बॉर्डर हे बघा लेफ्ट साईडला दिसाले मला तिथे थोडंच करायचं नाही मला चारी बाजूला व्हायचं. मग त्यासाठी काय करतो हे लॉक करतो लॉक करून बॉर्डर कमी करतो सगळे हे असं बॉर्डर कमी केल्यानंतर पब्लिश केल्यावर हे असं दिसतं. आता हा बोला. आता तो जो आता हे ग्रीन कलर आहे ना त्या ग्रीनच्या मागचा ब्ल्यू कलर आहे ना तो कसा काढणार तेच की इथं ह्याच्या हे मेन कंटेनर एक असं आहे सेम ह्या दाखवू सेम करून दाखवते काही आता मी नवीन मेन कंटेनर घेतो. हा जे भाग आहे मेन कंटेनर झाला आता प्लस खाली दिसतंय असा हे सेम आहे ना तसाच हा एक मेन कंटेनर घेतो. आता मला ह्याचं काय आहे 3 भाग केलोय. एक
आतला जे बॅकग्राऊंड कलर आहे बॅकग्राऊंड कलरला मी की पकडतो. आता मेन स्टेप येतो लोक बॅकग्राऊंड कलर मला चेंज करायचं. आता ह्याच्यावरती कंटेनर घेतोय डायरेक्ट मला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचं. स्टाईल मध्ये जातो कलर आता हा कलर घेतो करेक्ट. आता मला ह्याच्या आत एक कंटेनर घेतो कारण मला असं पण करायचं ना इथं हे येलो केलं मी येलो केलं की तसं एक मला करायचं आहे. मग त्यासाठी मला काय करावं लागतं इथे कंटेनर घेतो. मग हा कंटेनर मी सिलेक्शन करतो देतो बॉक्स दिसतोय सगळं. मग ह्याचा कलर मी चेंज करतो स्टाईल मध्ये देतो आणि आता हे सिलेक्शन केलं. मग आता वरती काय आहे इथे इमेजेस आहे 1 2 3. मग आता मी इथं जर काय ग्रीड मी ओपन केलो नाही डायरेक्टली मी जर काय आणि कंटेनर घ्यायला गेलो आणि नाहीतर डायरेक्टली मी इमेज सिलेक्शन केलो हे पूर्ण पेज करत आहे कारण मी ह्याला अजून कमांड दिलो नाही की मला कसं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं ह्याला सांगायला लागते की मला असं पाहिजे मला असं छोटे छोटे कॉलमचे पाहिजे. मग इथं खाली आल्यावर एकच रो पाहिजे. मग त्यासाठी मी काय करतो इमेज ऍड करतो. इमेज ऍड करतो हे इमेज ऍड करतो. आता काय होतंय प्रत्येक वेळेला मी घालू शकत नाही. मग त्यासाठी मी हे काय करतो कॉपी करतो डुप्लिकेट करतो. मग हे सिलेक्शन करतो इकडे सिलेक्शन करतो दुसरी इमेज घेतो सिलेक्ट करतो नंतर आणि डुप्लिकेट हे एक क्लिक करतो ह्याच्या इमेजवरती डुप्लिकेट करतो. म्हणजे काम फास्ट होत आहे. इथं चूज केलो चूज इमेज हे कॉपी करतो हे झालं. ओके खरं आता आणि इथं मला साईज मोठा झाला नाही साईज बरोबर 3 सिलेक्शन केलो समजलं ना. हे मेन बॅकग्राऊंड कलर झाला एक कंटेनर मध्ये ठीक आहे. आता हे तर समजलं. आता हे जे ऍड केलेत ना मिलेट डेझर्ट आणि ते आता ह्याच्यावरती टेक्स्ट ऍड करायचं म्हटलं तर त्याच्यावरती आता ह्याच्यावरती तुम्हाला असं टेक्स्ट ऍड करायचं एक तुम्ही कॅनवा मधून करू शकता नाही तर ट्राय करून बघायचं. ह्याच्यावरती मी किलो साईडला जाते मध्ये जाते. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय आणखीन एक काउंटर मी असं घेतो चूज केलो इथे कंटेनर ऍड करतो आणखीन एक कंटेनर ऍड करतो सिलेक्शन करून ऍड न्यू कंटेनर आणि सिलेक्ट करतो त्याच्यावरती ऍड न्यू कंटेनर 3 झाले. मेन कंटेनर सिलेक्शन करतो डायरेक्शन चेंज केलं तर असं येतं. ओके मग आता
डायरेक्ट तिथंच टेक्स्ट ऍड करता येत नाही का? ते बघा, आलं बघा. नाही त्याच्यावरती घेता येते. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो आणि आता आपल्याला ह्याचं साईज आता आणि करून दाखवतो. आता आपल्याला ह्याच्यावरती डायरेक्ट करता येत नाही, कारण काय माहित आहे, हे डायरेक्टली मी फ्रंटला घेतलेलं आहे. आता आपल्याला हे बॅकग्राऊंडला नाही आहे, मग त्यासाठी आम्हाला ह्याच्यावरती टेक्स्ट ऍड करायचा असला, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. हे सिलेक्ट करायचं कंटेनर. ओके, कंटेनर सिलेक्शन केल्यावर तुम्हाला इथं स्टाईल मध्ये जायचं. स्टाईल मध्ये गेल्यावर इथं तुम्ही इमेज कसं हे करता ना, याच्यावरती जाऊन इमेज सिलेक्ट. आता हे ऍड केलं, खरं ह्याचा साईज वेगळा कमी आहे ह्याच्यामध्ये. आता हे साईज साठी मी काय करतो, लेआउट मध्ये जाऊन त्याचं हाईट हे केव्हा साईज केव्हा तुम्हाला समजतं माहित आहे, जेव्हा मी आता हे कॅनवा तुम्हाला दाखवतो की कॅनवा मध्ये, मग आता तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. हे माझ्याकडे स्नॅपिंग टूल म्हणून एक आहे. ओके, हे काय करतंय, याचं साईज तुम्हाला. हॅलो, हा सर बोला. हा, तुम्हाला बॅकग्राऊंडला घेतलंय म्हणून हे साईज चेंज करून घेत नाही. हे कसं कधी चेंज होते म्हणत नाही ना, आम्ही ह्याचं साईज घेऊन ह्या आता हे जे साईज घेतो मी जस्ट डू इट म्हणून तुम्हाला दुसराच इमेज घालून दाखवतो. हे बघा, जस्ट डू इट म्हणून इथं टाकलं की ब्लॅकला. ते काय करायलंय, साईज ह्याच मोठी साईज आहे, एकदम डेस्कटॉप व्हर्जनचं आहे. असं पूर्ण एवढं हे लॅपटॉपचं स्क्रीन तेवढं मोठं आहे. खरं हे बॉक्सचं साईज वेगळं आहे, एवढंच साईज
मग त्यासाठी काय करतो ते इकडचा भाग तेवढंच उचललंय त्याचं साईडचं कुठलं की. मग त्यासाठी आपल्याला काय करता ह्याचं ओरिजिनल आपल्याला कॅनव्हामध्ये चेंज करावं लागतंय. चेंज करून आपल्याला ह्याचं घालावं लागतंय. कळालं? कुठं चेंज करायचं? ते मी तुम्हाला त्या ह्याच्यात दाखवतो ना, मी कॅनव्हा तुम्हाला शिकवतो ना मी आता. हा 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 तुम्हाला कॅनव्हा एक ग्राफिक्सचं शिकवतो मी. त्याच्यात ते चेंज करावं लागतंय. कॅनवा माहिती आहे. हा, त्यात आपण चेंज करून कसं काय करायचं तुम्हाला दाखवतो आता ह्याच्यात. नाही आता हे जे ब्लॅक केलंय हे काय केलंय आपण नक्की? काय केलं होतं ते? कुठं म्हटला आता हे बॅकग्राऊंडला हे आता ब्लॅक केलं होतं ना, हे आता ब्लॅक बॉक्स केला होता ना. ते ब्लॅक बॉक्स तुम्ही इमेज म्हणता ना ह्याच्यावर हा. टेक्स्ट करायचं म्हणत होता. हा 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 हा, हा आता काय करायचं ह्याच्यावरती टेक्स्ट येत नाही डायरेक्टली. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय आता बघा. हा नाही हा, मगाशी तुम्ही दाखवलं ना ह्याच्यावरती बॅकग्राऊंड सिलेक्शन करावं लागतं. बॅकग्राऊंड सिलेक्शन केल्यानंतर त्याच्यावरती कंटेनर टाकावं लागतं. कळालं? हा, ते इमेजेस वरती नाही होत. इमेजेस वरती होत नाही. इमेजेस वरती जर का तुम्हाला असा पाहिजे असला, जर का आता मी हे केलेलं आहे ह्याच्यावरतीच, मग तुम्ही काय करावं लागतंय कॅनव्हा मध्ये तुम्हाला एकदा डिझाईन करावं लागतंय. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते डिझाईन करून कॅनव्हा मध्ये आता, मग तुम्हाला एक आयडिया येते त्याच्यात. म्हणजे पिझ्झा 10 रुपीज, एक 15 रुपीज असं. एकदा डेस्कटॉप वर आहे ते डेस्कटॉप ह्याच्यात मी शिफ्ट होतो. आवाज यायला ना? हो येतो येतो. स्क्रीन दिसायला ना? हो दिसतंय दिसतंय. ओके. हे सगळे माझे प्रोजेक्ट्स आहेत जे कस्टमरचे जे करून देतो ना, ते मास्टर हा वगैरे हा करायचा. आता तुम्ही बघितलं हे फ्रूटचं मी एक बॉटल एक करून डिझाईन करून दिलं आता तुझं. त्यांना बॉटलवरती ब्रँडिंग पाहिजे इथं तिथे. हे बघा, हम्म 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 हम्म. दिसतं ना मी इथं मॉकअप
मेंटेन करून देतो. हे तुम्हाला मी शिकवतो ना, तर जेव्हा ग्राफिक डिझायनिंग येतं ना त्यावेळेला तुम्हाला शिकवतो हे. हा चालेल आता ना. आपल्याला तसं ते साईज पाहिजे म्हणून समजून घ्या. हम्म? त्या साईज मध्ये आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय पाहिजे म्हटलं ह्याच्यावरती? टेक्स्ट. आता हे एक हाऊसिंगचं आहे. हा हा, म्हणजे हे सेव्ह करून तिथे पेस्ट करता येतं का? हे तुम्हाला ते साईज सिलेक्शन करावं लागतंय. आता फॉर एक्झाम्पल इथं मला साईज किती आहे, म्हणजे मी तुम्हाला फक्त डेमो दाखवलंय, हे का तुम्ही आत्ताच हे करू नका, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन दूर होण्यासाठी करावं मी. हा हा हा. हे पुढच्या ह्याला येत आहे. हे पुढचं स्टेपचं मी तुम्हाला आता उगाच फक्त असं दाखवलं मी तुम्हाला इश्यू काय असतं आणि काय राहून दे, नाही तर राहून दे. रिझॉल्व्ह कसं होतं ते दाखवलं. आता मला इथं एक साईज पाहिजे, एवढाच साईजचा तो पाहिजे मला इमेज, करेक्ट. मग आता ह्या साईज मला माहित नाहीये. बरोबर. तर साईज माहित नसलं तर काय करतो, हम्म. आता मी याचा साईज मी सिलेक्शन करतो. तर मला एवढा अर्धाच पाहिजे. त्याच्यात सेम नको, अर्धाच पाहिजे घ्या. ओके. आता ह्याचा साईज सेव्ह हा केला.
कॅनवा मध्ये सगळंच ऍडिट होतं का? हो सगळंच एडिट होतं. कॅनवा हे प्रो व्हर्जन मध्ये होतं या. आता माझं जे आहे हे प्रो व्हर्जन आहे. पेड आहे ना तुमचं? हा हे पेड आहे. ओके आता मी हे असं केलं इथं. आता मी हे एक इमेज घेतलोय. आता हे सेव्ह करून घेतो. हा तुम्हाला बॅकग्राऊंड टेक्स्टला पाहिजे म्हणताना त्यासाठी सांगतोय. म्हणजे तिथंच नाही करता येत, आपल्याला सेपरेट कंटेनर घ्यावं लागतं. नाही आता ऑलरेडी ते मी ह्याच्यावरती टेक्स्ट घातलेला आहे आता. जे पाहिजे आहे ते मी टेक्स्ट हा घातलं. ओके आता मला बरोबर. ह्याच्यावर मी तिथंच गातो हे घातलेलं जरासं चांगलं दिसतंय. जर का तुम्ही ते केव्हा घालायचं असतं म्हणलं तर जे तुम्ही इमेज घालणार असताना आता काही तुम्हाला सॉफ्टवेअर्स तुम्ही युज करायला बघता ना म्हणजे सॉफ्टवेअर्स पण म्हणजे प्रत्येक कस्टमर आता वेगळं वेगळं डिझाईन. आता मी तुम्हाला 4 वेबसाईट तयार करायला होतो. त्याच्यात एक पाठीमागे बॅकग्राऊंड असतंय इमेज त्याच्यावरती टेक्स्ट कंपल्सरी लागतं त्याला. काही जणांना लागतंय काही जणांना नाही. काही जणांना असं लागतंय हा आणि काही जणांना टेक्स्ट त्याच्यावरतीच लागतं बरोबर असं. ओके बरोबर बरोबर असा टेक्स्ट लागतंय. मग आता काय करा तुम्ही फक्त हे एवढं आता मी तुम्हाला आणि ह्याच्यात पण आता शिकवलं ना तुम्हाला टाइम जाणार तरी पण तुम्हाला दाखवतो मी ह्याच्यात. हे इथं आला. आता तुम्हाला ह्याचं साईज जास्त इन्क्रीजमेंट करायचं आहे. आता हा इमेज आहे आता बॅकग्राऊंडला ते इमेजच्या वरती आता तुम्हाला टेक्स्ट पाहिजे म्हणाला. हे टेक्स्ट ओढायला पाहिजे आणि इथं मध्ये आता बिल्ड करायला पाहिजे. ओके ओके आता मी इथं चेंज करतो कलर. ब्लॅक करतो. मग हे तुम्ही टेक्स्ट करू शकता. हे
मी तुम्हाला काय दाखवलं म्हटलं तर आता एक 4-5 वेबसाईट तुम्हाला तयार करायला होतो. एक अजून एक 8 ते 9 दिवस तुमचे जे 4-5 प्रॅक्टिस मध्येच जातात. कारण 4-5 कशाला प्रॅक्टिस करायला लागतंय? तुम्हाला माहित होते की प्रत्येक वेबसाईटला काय काय कसे कसे नवीन नवीन येतात. मग त्यावेळेला तुम्हाला हे प्रॅक्टिस होऊन जात आहे. बरोबर. आता मी इथं फॉर एक्झाम्पल इथं हे आदिती ट्रॅकिंग आहे. त्यांच्या वेबसाईट मध्ये कसं हेडर फुटर ते असते. मी तुम्हाला अजून शिकवलं नाहीये. स्टार्टिंगच त्यांचे व्हिडिओ आहे. हा जे आहे व्हिडिओ आहे. हा वेबसाईट मध्ये नाही, हे पॉपअप येते. हे पॉपअप तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यात शिकवतो. म्हणजे टॉपिक्स आहेत ना, इथं तुम्हाला टॉपिक्स दाखवतो तुम्हाला. हा, म्हणजे ते वेबसाईट मध्ये व्हिडिओ येतो तोच ना, म्हणजे आता दाखवलं तुम्ही हेडरला. हा नाही, हेडरला नाही, हेडरच्या खालीचे पेज बिल्ड मध्ये येते. इथं येते हे बघा. जे आता आम्ही इथं केलो की हे इथं येते, हेडरला नाहीये. हेडरला त्यांचं होम पेज तुम्हाला इथे दिसतंय बघा वरती. हे होम पेज तर आहेतच त्यांचे इथं. हा, पेज वरती आहे. स्टार्टिंगच नाही त्यांचं. खरं आम्ही स्टार्टिंग काय घातलो इथं, हे घातलो इथं इमेज बॅकग्राऊंडला. डायरेक्ट व्हिडिओज घातलेत तिथं. व्हिडिओ घातलेत. आता हे फ्री नाही, हे हाय तिथंच आहे. हे जे बॉक्स दिसायला ना तुम्हाला, हे हाय तिथंच आहे. हे पेज वरती बिल्ड केलेलं नाहीये ते. ओके, आणि हे पण हाय तिथंच आहे. फक्त पेज थोडं फिरायलाय. हे कशाला असतंय म्हटलं तर, आता ह्या नेक्स्ट टॉपिक मध्ये तुम्हाला कसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाता ना, पॉपअप्स तुम्हाला सांगतो मी इथं. मी ऍड केलो नाही, हे पॉपअप्स तुम्हाला दाखवतो मी ह्याच्यात. चालेल की. हे पॉपअप्स एक दाखवतो. आणि ह्याच्यात एक फॉर्म वगैरे युज करायचं असतं. इथे हे युझिंग फॉर्म एलिमेंटर. आता आम्ही कुठं आहे म्हटलं तर इथं आहे आम्ही अजून या 3 सेक्शन मध्ये. ते इनिशियल प्लगइन वगैरे झालंय का? हे आता तुम्ही प्लगइन्स घातला. आता बघा, हे आता आम्ही डोमेन आयडी होस्टिंग ते कसं करायचं, कंट्रोल पॅनल कसं यूज करायचं तुम्हाला दाखवलं. खरं तुम्ही काय करा, तेच आता जे तुम्ही जे लॉग इन आयडी जे वर्डप्रेसचं घेतला त्याच्यावरतीच आणि प्रॅक्टिस करू नका. प्रत्येक वेबसाईट तयार करा तुम्ही, प्रत्येक पहिलीपासून स्टार्ट करा. म्हणजे तुम्हाला माहित होत जातं, प्रॅक्टिस होत जातं त्याच्यात. ओके, तुम्ही नाहीतर काय होतं, ईमेल ऍड्रेस मला त्याला क्रिएट करावं लागतं. हा तुम्ही करा, त्याला काही प्रॉब्लेम नाही. एक जीमेल अकाउंट देते तुम्हाला, एक 4 ते 5 तुमच्या मोबाईल नंबरवरती देते ते रेडी करायला. नेक्स्ट तुम्हाला मोबाईल नंबर एकदा स्कॅन करून हे करा, तिथे 5 देते. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाते 10 वेळा. डमीच ओपन करा तुम्ही त्याच्यासाठी. प्लगइन्स वगैरे, हे प्लगइन्स कसं इन्स्टॉल करायचं तुम्हाला दाखवलं. थीम कसं इन्स्टॉल करायचा वर्डप्रेस मध्ये, हे तुम्ही प्रत्येक ह्याला तुम्ही प्रॅक्टिस करत गेला ना, तुम्हाला माहित होत जात. हे फक्त हे सगळं बाकीचे इझी आहे. मेन काय कुठं हे येते म्हटलं तर तुम्हाला हे नेव्हिगेशनचं अजून पुढचा टॉपिक लई आहे. नेव्हिगेशनचं आहे, फॉर्म क्रिएट करायचे आहेत. इथं फॉर्म क्रिएट करायला म्हणे वेबसाईट प्लस आपल्याला दुसरं आणि सॉफ्टवेअर युज करावं लागतंय. ओके, ते कशाला म्हटलं तर एक्झाम्पल ते लई इम्पॉर्टंट असते फॉर्म्स कधी पण. आता
कोणी आता मी तुमचं ऍडव्हर्टाईज आता तुम्ही तुमचं एक वेबसाईट आहे, फॉर एक्झाम्पल आता तुमचं साईनाथ इन्फ्रा म्हणून एक वेबसाईट केला तुम्ही, ओके. त्या हा. वेबसाईट मध्ये एक फॉर्म दिलेला असता. फॉर्म कशाला दिलेला असता म्हटलं तर कोणी पण ते वेबसाईट वरती आलं की माझं नाव वगैरे, फॉर एक्झाम्पल इथे दाखवतो बघा, इथे एक फॉर्म आहे. हा, हे तर कॅटलॉग म्हणून आहे. हे फॉर्म आहे, दिसाले ना फॉर्म. हा. इथे नेम आहे, ईमेल आयडी आहे, फोन नंबर आहे, कंपनी नेम आहे, फ्लीट साईज आहे. हे फॉर्म आहे. इन केस आता मी आता ऍडव्हर्टाईज तुम्ही रन केला फेसबुक मध्ये किंवा इंस्टाग्राम वरती, ओके. एक वेबसाईट फेसबुक हा. आणि इंस्टाग्राम मध्ये तुम्ही हे केला, डायरेक्टली तिथं बटन होणे रिडायरेक्ट इथं वेबसाईटला होते तुमच्या. त्यांनी तिथं क्लिक केलं की डायरेक्टली वेबसाईटला घेऊन येते. वेबसाईटला घेऊन आलं की इथं त्यांनी नाव आणि ईमेल आयडी त्यांना इंटरेस्टेड असलं तर त्यांनी फिलअप करतात. फिलअप केलं की त्यांना जर का तुम्हाला ते कॅटलॉग इंटिग्रेशन असतं का? होय, हे तुम्हाला कसं करायचं दाखवतो आम्ही. ह्याला वेबहुक म्हणतो आपण. वेबहुक कशाला कनेक्ट करायचं असते ते पण दाखवतो. हम्म? हे पुढच्या ह्याच्यात होत आहे. ओके, जसं ओके. स्टेप वाईज आहे ते तेवढं तुम्ही शिका, म्हणजे पुढचं तुम्ही ठीक आता आहे. जर डोक्यात घालून घेतला ना तुम्हाला आताच समजणार नाही. ओके. बरोबर. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. नंबर डमी घालतो इथं, नाही तर कॉल करतात त्यांनी तुम्हाला, इंटरेस्टेड आहे का हे ते. कारण इथं 10 नंबर्स इथं हवे. हे कसं असतंय, नेम पण असतंय इथे, ईमेल आयडीला ईमेल आयडीच घालायला लागतंय. नाही तर दुसरं घातलो की हे फॉर्म होत नाही. मग ते कसं क्रिएट करायचं ते तुम्हाला नेक्स्ट कसं पुढे येतो तसं दाखवतो मी. आता त्यांनी ऑप्शन दिलेत कुठलं पाहिजे. हे ऑप्शन्स पण कसं द्यायचं असतंय. हे स्कूल बस, फ्यूल मॉनिटरिंग सिस्टम. आता मला ह्याचे कॅटलॉग पाहिजे, डाउनलोड. आता हे एवढे नंबरचे फॉर्म वाले कंपनीला ह्याच्यात येते कशात, एक्सेल शीट मध्ये येतं. आता हे डाउनलोड झालं. असं हे फॉर्म द्यायला लागतंय. हे कसं जातंय म्हटलं तर इथं हे तुम्हाला एक्सेल शीट दाखवतो. हे बघा, ह्याला असं कनेक्ट करायला लागतंय. ते इथं फोन नंबर त्यानं आता मी जे फिल केलं ना ते त्या कंपनीला असं एक्सेल शीट मध्ये हा. दिलेलं असतं ऑलरेडी. फोन नंबर हे ह्याला तेवढंच नव्हे, सीआरएम सॉफ्टवेअरला पण जात आहे. मी नेक्स्ट तुम्हाला सीआरएम सॉफ्टवेअर शिकवतो की हे सगळं ग्राफिक डिझायनिंग, मेटा बिटा सगळं झाल्यावर, गुगल झाल्यावर तुम्हाला सीआरएम सॉफ्टवेअर शिकवतो, बिझनेस ऑटोमेशन. तेव्हा हे पण इंटिग्रेट करावं लागतं. इंटिग्रेशन करावं लागतं का? इंटिग्रेशन करावं लागतंय. इझी स्टेप्स आहेत, तेवढं काय असं रॉकेट सायन्स नाही आहे. इझी स्टेप्स आहेत, हे पण करायला लागतंय. मग आपल्याला सीआरएम ऑटोमेशन कशाला पाहिजे काय नाही हे तुम्हाला दाखवतो. कारण काय होतं इथं, सीआरएम सॉफ्टवेअर आपल्याला कशाला लागतंय. आता मी हे फक्त एक्सेल शीट मध्येच दिलोय. ते मोठे मोठे कंपनी असतात किंवा लहान कंपनी असले किंवा लहान बजेट असला त्यांचा, किंवा एक्सेल शीट तेवढंच द्यायचा. सीआरएम कशाला लागतं, जेव्हा मोठी कंपनी असते त्यांच्या कंपनीमध्ये टेलिकॉलर्स असतात, एक 10-12 टेलिकॉलर्स असतात किंवा 4-5 लोक टेलिकॉलर्स असतात. ओनरला माहित होत नाही की हे जे शीट मध्ये आलेत कोण किती फॉलोअप केलेत काय केलेत. ओके. हे बघा इथं हे एकटाच कॉल केला का डमी पण कॉल केलेलं असतं. मग ते ओनरला माहित होत नसतं की काय डमी पण कॉल करायचे का काय. खरं सीआरएम सॉफ्टवेअर काय करताय, टोटली तुम्हाला एक
सीआरएम मध्ये काय होतंय, ओनरला माहित होते की कोण किती कॉल केलंय आणि त्या कॉल रेकॉर्डिंग होतंय, किती काय म्हणून बोलले त्या कॉलला, हे सगळं त्यांना समजतंय. हे अपकमिंग तुम्हाला ह्याच्यात ऑटोमेशन मध्ये तुम्हाला दाखवतो मी. हे झोचं दाखवतो आणि एक 2 कंपनी आहेत त्यांचं पण दाखवतो काय काय इंटरफरन्स चेंजेस होत आहे. आता फिलहाल तुम्ही फक्त ठीक आहे, ठीक ह्याला आहे, चालेल. थोडंच हे करा, स्टिक व्हा. ह्याला थोडं स्टिक व्हा. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही एक ते हॅलो, हा बोला. हा ते जे हे आहे ना, ते आपण सिलेक्ट करतो ना, ते कसं खाली येतं ते कंटेनर सिलेक्ट करतो ना, ते डॉट आणि प्लस. ओके, आता मला ह्याच्यात हा, हे कसं खाली येतं हे ते? पण खाली पाहिजे आता. आता हे खाली पाहिजे मला. हम्म. मेन कंटेनर म्हणजे कुठला, हे हा. प्लस 6 डॉट हे हे मेन कंटेनर झाला. हा, हे मधला बटन कधी पण दाबायचा, हा, दाबला पूर्ण सिलेक्शन झालं हा, एक सेगमेंट. मग ऍडव्हान्स मध्ये जायचं इथं. हा, ऍडव्हान्स मध्ये गेला, हा, पूर्ण हे पहिला अनलॉक करायचा. अनलॉक केल्यानंतर 0 होत आहे. जर का अनलॉक केला नसला आणि हे तर तुम्ही टॉपला हे दाबला, हे सगळं हे बघा कसं जाते, साईडला गेला. हा, 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 हा. कारण सगळ्याकडचेच नंबर चेंज व्हायले. मग मला तसं नको आहे. हा, हा, हा. आपल्याला काय करायचं, हे अनलॉक करायचं, वरती हे जायचं, खाली जायचं. नाही नाही नाही, हे इमेजचं नाही म्हणते मी. इमेजचं कळालं मला. ते जे प्लस आणि ते पिंक आहे ना, ते कसं आपण खाली कसं आणतो ते, म्हणजे नेक्स्ट कंटेनर घेतला तर ते खाली येतं का? आता हे खाली पाहिजे म्हटलं ना तुम्ही, हा, हा, हे खाली कसं येतं? मग आधी तेच वरती सांगायला होतं ना ते. तुम्हाला. आता मी तुम्हाला हे कंटेनर्स आहे एक मेन. हा. म्हणजे दुसरा कंटेनर घेतला तर ते हा. हा, दुसरं कंटेनरच घ्यायला पाहिजे आपल्याला. हा, मग ते येतं. हा, आता बघा इथं मी हे कंटेनर घेतलो आता, ह्याच्या वरतीच आलं इथं. हे ह्याच्या वरतीच आला. हम्म. आता हे ह्याच्या वरतीच आलंय, मला ह्याच्या वरती नको आहे. हे दुसरं सेगमेंट आहे. हा, हा, दुसरा सेगमेंट हा बघा इथं कसं असतं दुसरं. हा. आता हा एक दुसरा सेगमेंट आहे. हा पूर्ण एक कंटेनर मध्ये आहे. ते पूर्ण समजला. हे इमेज आणि मेन एक कंटेनर मध्ये आहे पूर्ण एवढा. मग नंतर हा दुसरा कंटेनर मध्ये आहे. हा जो कलरचा वेगळा दिसायला ना तुम्हाला, हा, हा, हा दुसरा कंटेनर मध्ये. हा, हा. नंतर हा एक दुसरा कंटेनर आहे. हे एवढा भागा हा. तुम्ही कसं कसं प्रॅक्टिस का माहित होत आहे. हा दुसरा कंटेनर मध्ये आहे. आणि हा जे देव हा दुसरा कंटेनर मध्ये आहे. मी कंटेनर म्हणजे मेन कंटेनर सांगालोय. ते ग्रीड मध्ये केलं. हा, हे मेन कंटेनर घेऊन आत ग्रीड घेतला आहे. समजला. त्याच्या आत ग्रीड घेतला आहे. मेन कंटेनर इथं प्लस आणि इथं 7 डॉट आणि एक्स येते ना, त्याच्या खाली कंटेनर ग्रीड घेतला आहे. मग असं ग्रेड घेतला. कंटेनर चूज करायला लागतंय. आता तुम्ही जसं आता तुमचं कुठलं की इझी कुठलं तरी हे बघा वेबसाईट, मस्त जास्त कसं ट्राय करा. तुम्ही करा, काय काय चुका होतात होऊ दे. ओके. हा, काही चुका होतात होऊ दे. तुम्ही प्रॅक्टिस कसं करता तुम्हाला माहित होत आहे. तुम्हाला चुका ओके. करत जावा, चालतंय. तुम्हाला केवढं येतं सगळं कम्प्लीट करत जावा, कसं येत आहे. नंतर तुम्ही कंक्लुजन मध्ये येते की मला हे असं पाहिजे होतं, खरं हे वेबसाईट प्रॅक्टिस मी करावं, मला असं पाहिजे होतं, खरं मला हे येईना. त्यावेळेला मी तुम्हाला गायडन्स करू शकतो की सेम टू सेम ते कसं करायचं. ओके, ओके. ओके. आता तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला ह्याचं, तुम्ही जर असं हे बघून घ्या. ठीक आहे, चालेल. येस.